साहिल आणि हर्षद ही जोडी मैदानात. साहिल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. 4 वाजून आपल्या तर 25 मिनिटं झाले आहेत. चला पंचाला देखील विनंती असेल रतन मानेरकर सरांना की आपण 20 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करून घ्यायची. 4:45 पर्यंत इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. गोलंदाजी मार्कवर साहिल. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला हर्षदला आपण पाहू शकता. हर्षद आणि शेखर जोडी मैदानात दाखल झाली आहे. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट लेग मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय सरळ आमच्या व्यासपीठावरती. षटकार. हिम्मत त्यालाच किंमत मिळते चकडे. जे पहिल्या चेंडूवरती षटकाराने आघात केलाय आपण हर्षदनी. आसमान दाखवलेला साहिलला. साहिल पुणे गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 0404 राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुन्हा एकदा पूल करायचं होतं यावेळेला. चेंडू हवेत जे ड्रॉप. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं होतं लगेच साहिलने. जीवदान मिळत हर्षदला. 1ने धावसंख्या वाढते. आपण साहिल 11 चिंचपाडा संघाची बिनबाद 7. साहिल पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो शेखर. पहिल्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली. साहिल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला शेखर. शॉट आपल्याचा चेंडू पुन्हा एकदा स्टँड दिल्याच्या माध्यम पाठवून दिला. यावेळेला पंचांचा इशारा येतो. यावेळेला 1 बाउंड. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगअपच्या मधून चौकार. यावेळेला 11 धावा. साहिल तो शेखर. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. चूक होणार नाही. खूप चांगला झेल घेतलाय. एक झेल सुटल्यानंतर हा झेल पकडणं फार महत्वाचं आणि तो पकडला. एक शक्तीने अप्रतिम झेल घेतलाय. अमोल येतो. शेखर बाद झाला. चौकार आला त्याच्या बॅट मधून. केला बॅटर अमोल येतो. पहिलं षटक प्रगती. एक बॅटर बाद. धावसंख्या धावफलक मला अतिशय माहिती येत आहेत. 11 धावा. बघा हळूहळू सूर्य आपल्या डोक्यावर होता त्या साईडला देखील चाललाय. म्हणजे लवकर आपण तर अंधार होतो. साईड फटका चांगला. डाऊन दी ग्राउंड. मिड ऑफ फॉरन चेंडू वेगाने आलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा होत आहेत का बायचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉर्डिनेशन बघा. कॉल काय दिला हर्षदने या बेला. कारण त्याला माहिती डेंजर एंडला मला यायचंय. फटका खूप चांगला होता अमोलचा. तो तर बघा सलग 3 चौकार 3 षटकार. साईनाथ मात्र यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आहे. चिंचपाडा संघाला सुवर्ण संधी आहे.
साहिल राईट आर्म ओव्हर द गंडा मारा करतो स्ट्राईक केला अमोल. हा चांगला चेंडूला कुठल्याच पण टेकअप केला चेंडूला शॉट ऑफ लेनचा चेंडू वेग चेंडूचा वेगाने इम्प्रेस केलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आपण धावसंख्या धावफलकाती साईल 11 चिंचपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. 13 धावा एक बॅटर बाद झालेला बॅटर आपण पाहू हर्षद बाद झालाय. शेखर सॉरी हर्षद आहे शेखर आपण मित्र बाद झालाय. हर्षद आणि अमोल ही जोडी मैदानात आपण पाहू शकता चांगली बॅटिंग करते. कारण का याच खेळपट्टीवर हा संघ खेळत असतो त्यामुळे या खेळपट्टीचा त्यांना अंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. मनोज येतोय. मनोज येतोय गोलंदाजी मार्कवर. मनोजने खूप चांगली बॅटिंग केली. स्पर्धेत 50 धावा देखील कॅश प्राइज देखील त्याला 2000 रुपयाचा मिळालाय. चला चला जरा मांगरूळ संघ जरा थोडासा वेळ कमी घ्या कारण अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला हर्षदला आपण पाहू शकता. मनोज तो हर्षद चांगलं कॉन्टॅक्ट बघायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्ट 3 चौकार 3 षटकार. साईनाथ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. संधी आहे सोनं कोण करतं पाहायचंय. मनोज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला हर्षदला आपण पाहू शकता. चेंडू खोदून काढला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू वेगाने गेला यावेळेला आपण तर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. हॅलो हॅलो 10 धावफल करतो आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. सायकलला अमोलला आपण पाहू शकता. अमोल बघा बॅटच्या आपण त्या हँडलवरती प्रचंड ताकद झोकतोय. मनोज राईट आर्म ऊर्ध्वगंड मारा करतोय. स्ट्रायकरला अमोलला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला उंच गेला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॅटर बाद. यश मिळालंय आपण तर मनोजला अमोलला मैदान सोडावं लागतंय. अर्जुन आल्यात नवीन बॅटर. चला जरा फास्ट घ्यायचंय 4:30 झालेले आहेत. अतिशय आपण का सांगतो फास्ट केला कारण नंतर जो आपण शेवटच्या मॅच मध्ये जो नंतर बॅटिंग करेल त्याला थोडं अंदरमय वातावरण मध्ये खेळायला लागतं. सावली मैदानावर तर आपण बघतो देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज खेळांगण लवकर अंधार होतो. मनोज चेंडू पूल केला यावेळेला खेचलाय चेंडूला वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. संघनायक चेतन आहे तिथे. दर्शक 15 चांगला कमबॅक बघायला मिळतंय मांगरूळ संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावर मनोज स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला हर्षदला आपण पाहू शकता. हर्षद स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. मनोज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. फुल डिलेचा चेंडू उडवला यावेळेला हेलिकॉप्टर आणि चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 19 नाही. अतिच जर आपण पाहिलं ना मनोजला गोलंदाजी करताना पॅट्रिक पॅटरसनची आठवण येते. वेस्ट इंडिजचा एक अतिशय वेगवान गोलंदाज. तशाच प्रकारची त्यांची ऍक्शन आहे. फॉलो थ्रू देखील तशाच प्रकारचा आहे. हर्षद चांगली बॅटिंग करतोय. चौकाराला त्या एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे. मनोज हर्षद पूलचा लाट जवाब फटका बघायला शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिळाला आणि लगेच लाईन आपण पिकअप केली यावेळेला पोझिशन मध्ये आली पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट मध्ये फ्लॅट सपाट षटकार. जबरदस्त बॅटिंग
हर्षद बघा प्रत्येक मोठा फटका मारला का बॅटला चुंबन घेतोय, ज्या बॅटने त्याला धावा येतात तिच्यावरती प्रेम करणं फार गरजेचं आहे. चेंडू स्वीपचा लाट जवाब, स्लॉक स्वीप पाठवून दिलाय चेंडूला, टिप स्क्वेअर लेग, ही मारेशे बार षटकार. आणि हर्षदने ठरवलं की इथून पारितोषिक जिंकायचं. साईनाथ म्हात्रे यांच्याकडून आपण तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले. काय स्लॉक स्वीपचा लाट जवाब फटका होता. 12 खेळाडू पाणी घेऊन जा ना, पाणी पाहिजे असेल तर बघा, धावा 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 सांगतो, पाणी पाहिजे असेल तर मागवा. 31 धावा. पाणी जरी पाहिजे नसेल तरी पण मागवतीलच खेळाडू, कारण का रणनीती थोडीशी आखता येते. काय जबरदस्त बॅटिंग करतो बघा हर्षद. स्लॉक स्वीपचा काय लाट जवाब फटका बघायला मिळालाय. साईनाथ आपण म्हात्रेकडून जे पारितोषिक आहे त्याची संधी आहे. हर्षदला कॅश प्राइज 1000 मिळेल. खेळाडू थोडस जलपान करतायत. नेक्स्ट मॅचला आम्ही पंचांना सांगू की आपण 2 बॉटल्स घेऊन जा, कारण का नेक्स्ट मॅचला ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. कारण का आता मॅच कव्हर करणं फार गरजेचं आहे. बघा हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. चला आता लवकर या ड्रिंक्स ब्रेकर, चला लवकर या लवकर या. चिंचपाड्याचा ड्रिंक्स ब्रेकर बघा ना किती वेगाने धावतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. मोनिश. मोनिश आला आता गोलंदाजी मार्कवर. मोनिश आला गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षांकडून. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता अर्जुन. काय बॅटिंग केली हर्षदने, संधी आहे त्याला 1000 रुपये कमवायची. मोनिश आमच्या समाज कक्षा एनकडून लेफ्ट आर्मर आहे. चांगला चेंडू पडल्याचा स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. हर्षद तेच सांगतात की डॉट चेंडू नको, सिंगल डबल चालेल इथून. डॉट चेंडू डोकेदुखी राहणार आहे. धावा येत नाहीये, डॉट चेंडू जातो. नंतरच्या चेंडूवरती प्रेशराईज क्रिकेट बघायला मिळतं, त्यामुळे सिंगल आली ना की स्ट्राईक रूट येते अतिश. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होता. मोनिश स्विच हिट केला, यावेळेला चेंडू उंच गेलाय, पाठवून दिला यावेळेला सीमारेषा पार षटकार. ठाणे जिल्ह्यानं गाजतय र साईनाथ भाईचं नाव. ठाणे जिल्ह्यानं गाजतय र. साईनाथ मात्र बाईचं नाव गाजत असे, पण मैदानावर ना जबरदस्त बॅटिंग केली जाते आपण चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. साई 11 चिंचपाडा संघ जबरदस्त बॅटिंग करतोय. टॉस आपण तर गमावला त्यांनी, पण बॅटिंग खूप जबरदस्त. दोन्ही बाजूने हल्ला चढवतोय. एका बाजूने हर्षद हल्ला करतोय, दुसऱ्या बाजूने अर्जुन हल्ला करतोय. मोनिश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा तुमच्या समाज कक्षा इनकडून. चेंडू आपला आपण तर शपलवून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता. बॅटची आतली कडा घेऊन जातोय. शॉर्ट फाईन लेगला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 38 धावा. आता संधी आहे इथून हर्षदला तिसरा षटकार मारतो का पाहायचा. साईनाथ म्हात्रेच्या माध्यमातून कॅश प्राइज जर लावलं 1000 रुपयाचं ते पटकावतो का पाहायचंय. सकाळी 50 धावापर्यंत मनोजनी कुठल्या तर इथून सलग 3 चेंडू 3 षटकार मारतो का पाहायचं. मोनिश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला हर्षद. चांगला चेंडू होता, यावेळेला शपल झाले ते पाठवायचं होता चेंडूला याला मिडविकेट आणि स्क्वेअरच्या मधून. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. धाव संख्या स्थिर आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे अतिशय मला सांगतायत. 38 धावा. 38 धावा धावफलकातील लागल्यात. मोनिश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकेला आपण पाहू शकता. हर्षदला आपण पाहू शकता. हा चेंडू उंच गेलाय, पण आधी आले असते तर 1000 रुपये भेटले असतील.
आता फक्त आम्ही सांगू शकतो गुड शॉट आणि 6 धावा. दाखल करते आपण पाहू शकता 44. एक चेंडू डॉट गेला. चला फास्ट घ्या आता बघा सूर्य हळू अस्ताला चाललाय. ज्ञानेश्वर दादा काय चर्चा करतात 1000 रुपये वाचले त्याची वाटतं. नाही असू दे काही हरकत नाही पण धावा येताना त्याला महत्व आहे पैशाचं काय महत्व नाहीये मैदानावर. ओ चांगला चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. या षटकात धावा आल्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 13 धावा आल्या आहेत. अंतिम षटक आता बाकी आहे. धावा दिल्या धाव फलक प्रथम बॅटिंग करताना सायलेन आपण पाहू शकता चिंचपाडा संघ 44 धावा झाल्या आहेत. गोलंदाज कोण येतो पाहिजे आता चेतन येतो. मग ते अंतिम षटकात किती धावा येतात पाहिजे कारण मांगरूळ संघ देखील एक ताकदवान संघ लगडी भागातील 2 संघ सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आहेत. अर्जुन बघा चेंडूची चाचपणी करतोय. चेतनाला गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक बघा 5 मिनिटं बाकी तसा सर आपण सूचना करा खेळाडूंना. यस 44 धावा. चेतन शॉर्टप्लेनचा चेंडू पूल करायचा आहे. चेंडू हवेमध्ये यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. बॅटर लवकर पाठवा. राज येतोय. राज जरा लवकर जा. अर्जुन बाद झाला तर राज येतोय. राज जरा लवकर जा कारण आता बघा सूर्य हळू अस्ताला चाललाय. अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायचे. मंगळूर संघ जरा विकेट गेला एकत्र येऊ नका प्लीज. नाही सूचना करतो म्हणजे एकत्र येऊ नका खरं का आम्ही समजू शकतो महत्वाची मॅच आहे पण अजून एक मॅच देखील कव्हर करायची. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आपण पाहू शकता. त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक आम्ही स्वागत करतोय. नाही आज आपण इथं संडे नाहीये. आज आपण इथं गुरुवार आहे. मार्गशीर्ष गुरुवार. चेतन मार्कवर लीडिंग एज झेलची शक्यता आहे. 2 चेंडू 2 बॅटर बाद झाले आहेत. राजी मैदानात गेले आणि गेल्या पावली आपण आता लगेच आल्यात. जड पावलांनी गेले जड पावलांनी मैदान सोडतात. ऑन हायट्रिकच्या उंबरठ्यावर नवीन बॅटर ते दोन्ही येतोय. दोन्ही जरा लवकर जा. 2 बॅटर बाद केले. चेतनने जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 महत्वपूर्ण त्याने विकेट मिळवले. अर्जुनला बाद केलं. राजला बाद केलं. आता दिनू आलाय. हर्षदला स्ट्राईक येत नाही या षटकामध्ये अजूनही. तो 9 स्ट्राईकला माशासारखा तडपतोय. म्हणजे त्याला कधी स्ट्राईक भेटे. आता मिड ऑफ आपण बघितलं तर क्लोज आणला जातो. पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला. मिड ऑफला आता डीप मध्ये आणला जातोय. सिंगल वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ चांगला चेंडू खूप चांगला चेंडू इथे. बॅटर बाद. डॉट चेंडूची समाप्ती. काय वेगवान चेंडू होता. एसटी रक्षकाचं कौतुक करेल. खूप चांगलं एक्स्ट्रॅक्शन. यश येतं. दिनू देखील बाद झालाय. तर यश आल्यात. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय कमबॅक आहे बघा. काय आपण म्हणतो क्रिकेटमध्ये वार पलटवार होतच असतात. मांगरूळ संघ देखील एक ताकदवान संघ आहे. सहजासहजी तो आपण तर त्याला माहिती आहे धावा जरी गेल्या तर आपण रोखाव्या लागतील. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकतो हर्षद आलाय. सलामीचा बॅटर चेतन तो हर्षद. डेड बॉल.
नाही, कदाचित यष्टीरक्षकाने आवाज दिला असावा, काय आणखीन अनेक कारणं असतील मैदानावर, तर डेड बॉल केले गेले. चेतन गोलंदाजी मार्कवर, शेवटच्या 3 चेंडू बाकी, धावा झाले, धाव फलकात अतिश संकट मला 44 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा येतात? 50+ धावा इथून होत आहेत का? पाहायचंय, होऊ शकतात. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू, यू मिस, आय डेफिनेटली, बॅटर बाद. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली, 4 बॅटर बाद केले, एक सांघिक यश मिळालं, पण 3 बॅटर त्याने बाद केले. जबरदस्त कमबॅक. संचित येतात नवीन बॅटर, चला संचित जरा लवकर. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. काय बॅटिंग केली हर्षदने बरोबर. 44 धावा, चेंडू बाकी फक्त आणि फक्त 2. काय कमबॅक, बांगरुल संघाने पलटवार केलाय. आर्यन 11 मांगरोल 0404 संघ आपण पाहू शकता. काय कमबॅक, चेतन, संचित पूल केला यावेळेला. शॉटअपलाईनचा चेंडू होता, वेगाने चेंडू चाललाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 46, अंतिम चेंडू. संचितच्या बाळापासून 2 धावा आल्या आहेत. अंतिम चेंडूवरती किती धावा दडल्या आहेत? डॉट आहे की षटकार आहे की चौकार आहे? 46 झाल्या आहेत. चौकार तर 50, षटकार तर 52. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. 1 धाव कंप्लीट केली, 2 धाव होत आहेत. धावा झाल्या, धाव फलकर आपण पाहू शकता यावेळेला 48 आणि 49 धावांचं लक्ष. काय षटक हाताळलं या षटकामध्ये. 4 गडी उभा झाले, फक्त आणि फक्त धावा आल्या आपण फक्त 4. गोलंदाजी आवडते चेतनची, एकदा डाया होऊन झाली. खूप चांगली गोलंदाजी केली, खूप चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. 49 धावांचं लक्ष आता इथून मात्र आपण पाहायचंय. चिंचपाडा संघ हा सामना जिंकतो की मांगरोळ संघ पुढच्या फेरीत दाखवतोय, जाणण्यासाठी जाऊया प्रियांश यांच्याकडे. धन्यवाद. डीजे शंकर भोईरामचा लई दमदार, विकेश वाकुरले ढेरिंग बार, साई बाबाचे भक्त हे सारे मनी ठेवीती भाव, साई बाबाचे भक्त हे सारे मनी ठेवीती भाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय र साईनाथ भाईच ना, ठाणे जिल्ह्याने गाजतय र. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. हॅलो सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषकाचा आनंद तुम्ही घेतात. दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय केलं. पहिली इनिंग आर्यन 11 मांगरोळ संघाला विजयासाठी दावा बनवायचे 49 धावा. साहिल 11 चिंचपाडा बनाम आर्यन 11 मांगरोळ 0404 या 2 टीम मध्ये तुम्ही मॅच एन्जॉय करतायत.
24 बॉल मध्ये 49 टार्गेट. चेस डाऊन होत आहे की डिफेंड होत आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. साहिल 11 चिंचपाडा संघ 2023 मध्ये रनर अप राहिला. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनलची मॅच, त्यानंतर अंतिम दिवसामध्ये फायनलची मॅच त्याने खेळले, परास्त व्हावं लागले, रनर अप राहिले होते. परंतु या 2024 मध्ये नवीन संकल्पनेमध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न साहिल 11 चिंचपाडा हा संघ देतो. 24 बॉल मध्ये 49 धावांचं इथून ठेवण्यात आलेलं टार्गेट. पहिलं षटक टाकण्यासाठी संचित म्हात्रे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील आणि त्याच्या समवेत मनोज. पहिलाच बॉल, जेलची शक्यता. पाहूयात कोण कोण खेळाडू जज करतात. मोनिश म्हात्रे आले, पकडली जेल, फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती पहिला मोठा धक्का. राकेश पाटील परत आहेत, बॅट्समन आउट. किंमत मिळते चकडे. बॉल वरती टॉपिस लागली, ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता, त्या कारणास्तव लगेचच मिड ऑफला जेल उडाली आणि त्यानंतर मोनिश म्हात्रे होते चेंडूच्या गाडी, त्यांना पकडली आहे. सुंदर जेल, वेल जज कॅच. पहिलाच धक्का या पहिल्या बॉल वरती आर्यन 11 मांगरूळ टीमला बसत असताना. 23 बॉल मध्ये 49 धावा इथून आता बनवाव्या लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील. राकेश पाटील पहिल्या मॅच मध्ये देखील तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पहिल्याच बॉलवरती आता देखील बाद झाला. चेतन स्ट्रायकिंग एंडला, शरीरापासून दूर स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेट मधून डीप मध्ये चालला बॉल. प्रोटेक्शन हर्षद तरेच्या मार्फत थोडीशी मिस्टेक, दुसऱ्याचा लगेचच कॉल दिला. या धावा एकेरी रूपांतर 2 मध्ये करण्यामध्ये पटा येतात मांगरूळ टीमचे खेळाडू. या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण असेच काहीसे चित्र त्यांचे मॅच चालू असताना आपण पाहिलेलं. 1चं रूपांतर 2 मध्ये करण्यासाठी तुम्हाला तुमच्या साथीदारावरती विश्वास असणं गरजेचं आणि त्याच प्रकारचा पार्टनरशिप आणि कॉन्ट्रीब्युशन हे दोन्ही पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये देत असताना. 1 गडी बाद 2 धावा, 49 टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर नवीन बॅटर आले चेतन पाटील. पहिला बॉल फेस करत असताना या 2 धावा. मांगरूळ बनाम चिंचपाडा. अवैध खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला बीट केलेत आणि जाईल बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका होता, धावा देखील चांगला मिळतात. चौकार. थँक्यू सो मच साईनाथ जी म्हात्रे साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी चिंचपाडा टीम साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या बॉलवर आज चौकार, 6 धावा. स्वीप करायचं होतं, एज होती का एक्सप्रेशन, बरेच काही सांगतायत. मे बी एज होती परंतु विकेट किपर पर्यंत चेंडू पोहोचलाच नाहीये. तेच अर्जुन देखील सांगत असताना इस्टनच्या पाठीमागे डॉट बॉल. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 6 धावा. इक्वेशनचा विचार केला 4 बॉल मध्ये 6 आल्याच्या नंतर 20 बॉल मध्ये आता 43 इथून बनवायच्यात. संचित मागच्या मॅच मध्ये थोडासा इंजर्ड झाला होता परंतु सेकंड राऊंडला त्याला पुन्हा एकदा संधी मिळते ऍज अ कॅप्टन. जबरदस्त बॉलिंग करत असताना आतापर्यंत रनअप मध्ये थांबला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चेतन पाटील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही देखील इनिंग कंप्लीट करायची नोंद दोन्ही संघांना घ्या. राकेश पाटील मागील विकेट पहिल्याच बॉलवरती तो बाद झाला. चेतन पाटील आल्याच्या नंतर त्याने आतापर्यंत 6 बनवल्यात. 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. बॉल तयार. ओ समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह. ऍक्शन रिप्ले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह हे 100% कमिटमेंट. हे फक्त चित्र तुम्हाला ग्रामीण क्रिकेट मध्येच पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा तयार झालेला संचित म्हात्रे.
घायल शेर संचित मात्रे बॉलिंग मागव तयार. 1 गडी बाद 7. इनसाइड आउट खेळायचं होतं. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा चेंडू वळण घेतोय. डॉट बॉलला कॅप्टनने सुरुवात जबरदस्त करून दिलेली. ऍक्शन रिप्ले. शेवटच्या बॉलचा टप्पा पडल्याच्या नंतर किंचित वळण घेणारा चेंडू. एक्सप्रेशन आपण संचित म्हात्रे यांच्या तुम्ही अंतिम बॉलवरती पाहिलं. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये मांगरुळ टीमनं धावा बनवल्यात. 1 गडी गमावत 7 धावा. विजयासाठी 18 बॉलचा खेळ बाकी राहतो. 18 मध्ये 42 या धावसंख्येची गरज. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 18 बॉल मध्ये 42 या धावसंख्येची इथून आता आवश्यकता राहिलेली आहे. वारंवार पंच आपल्याला कॉल करतात. चला एकत्रित देऊ नका. टीम कॅप्टन संचित म्हात्रे याकडे लक्ष द्या. आयोजकांच्या वतीने देखील सक्त ताकीद. 1 गडी बाद 7. महत्वपूर्ण सामना. 18 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 18 मध्ये 42. चेतन पाटील मनोज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. पहिले विकेट राकेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. साहिल 11 चिंचपाडा बनाम आर्यन 11 मांगरुल या दोन टीम मध्ये फाईट. बऱ्याचदा संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. परंतु आपण पाहूयात महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणं हे देखील गरजेचं आहे. आणि या स्पर्धेची वाट भरपूर संघांना पाहिलेली. 22 एकर कोळा ग्रुप म्हटल्याच्या नंतर भव्य स्पर्धा. या स्पर्धेची वाट पूर्ण वर्षभर पाहिली जाते. ती स्पर्धा आजपासून त्या स्पर्धेची सुरुवात. चला चला थोडं फास्ट खेळा प्लीज. क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला अजूनही पूर्ण करायची. त्या कारणास्तव आपल्याला वारंवार आम्ही सूचित करत आहोत. दोन्ही कर्णधारांना विनंती याकडे आपण बारकाईने कृपया करून लक्ष द्या. किंवा अंधारामध्ये या दोन संघांमधून एक संघाला अंधारामध्ये मॅच खेळावी लागणार. 18 बॉल विजयासाठी 42. ओ आडवा पार्टनर लॅप्सरो के क्षेत्ररक्षक डीप मध्ये पकडली झेल. यश म्हात्रेनं पकडली ही झेल. फलंदाज झालेत बाद. धक्का दुसरा. 7 ला दुसरा गडी बाद. त्यानंतर कॅच पकडल्याच्या नंतर ॲटिट्यूड यश म्हात्रेचं तुम्ही डीप मध्ये पाहिलं. किती इन्व्हॉल्व झालेले आहेत क्रिकेटर या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मेहनत या संपूर्ण स्पर्धेची. यश म्हात्रेवरती मोठी जबाबदारी. त्यानंतर झेल पकडल्याच्या नंतर ते एक्सप्रेशन तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. किती महत्वपूर्ण ही झेल होती. व्हॅल्यू ऑफ विकेट त्याला चांगलं माहिती आहे. इक्वेशन 17 मध्ये 42. पहिल्या बॉलवरती सफलता मोनिश म्हात्रेंना मिळते. 7 धावा. कदाचित एज लागले पंचांकडे. अपील पाहूयात. अजून तरी डिसिजन आलेलं नाहीये. साहिल 11 चिंचपाडा बनाम आर्यन 11 मांगरुल या दोन टीम मध्ये मॅच. लेग मिस तर केलेले परंतु बॅटला चेंडू लागलाय की नाही लागलाय यासाठी पंच आता दोन्ही पंच एकत्रित येऊन डिस्कस केल्याच्या नंतर पंच जागेवर आल्याच्या नंतर आपल्यापर्यंत ते डिसिजन नक्की पोहोचवतील. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 या धावसंख्येवरती. दोन्ही पंच एकत्रित येऊन डिसिजन देतात. चांगली ऑफिशियलची कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये ही पंचांना जबाबदारी नक्की घेतली. लाऊड अपील. आदललाय चेंडू सरळ पायांवरती. लेग बिफोर द विकेट. LBW च्या स्वरूपामध्ये आणखीन एक सफलता. मोनिश म्हात्रे यांना फलंदाज बाद. थँक्यू मनोज जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अर्धशतकीय पारी. 20 बॉल मध्ये 53 धावा. त्याला संधी मिळालेली नाहीये. फक्त एक चेंडू त्यानं फेस केलेला आहे. कदाचित हा देखील सिस्टमॅटिक प्लॅनिंगचा भाग असावा साहिल 11 चिंचपाडा संघाचा. आता पाहूयात इक्वेशन 16 बॉल मध्ये आता विजयासाठी 41 या धावसंख्येची गरज.
लॉफ्का त्या समोर कनेक्ट झाला लॉंगॉनला. बघत राहतील क्षेत्ररक्षक. सर लॉंगॉनच्या वरतून पाठवला सीमा पार षटकार. मोनिश आल्या आल्या आपला बॅट मधून षटकाराचा धमाका दाखवत आहे. ओव्हर पिच प्रॉपर बॅटच्या पुढ्यात सापडला आणि त्यानंतरच हे अग्रेशन कॉन्फिडन्स झळकतो चेहऱ्यावरून. 15 मध्ये 35. 15 बॉल मध्ये आता 35. हवेत इनसाइड आउट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो. 2 धावा या बॉल वरती मिळतात. हळू हळू का होईना आता धावा यायला सुरुवात झालेली आहे RN11 मांगरूळ टीम साठी. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 3 गडी बाद 16 या धावा संख्येवरती. 14 मध्ये 33 म्हणजे या ओव्हरच्या उर्वरित 2 चेंडू आता निर्णायक राहणार आहेत. मोनिश मात्रेला एक सफलता जरूर मिळाली आहे परंतु एक षटकार आल्याच्या नंतर मोनिश पाटीलचा देखील आता आत्मविश्वास दुणावला असावा. 14 मध्ये 33 मॅच 50-50 बॅलन्स. हे 2 महत्वाचे गडी. यामध्ये एकातरी ब्रेक थ्रूची नितांत गरज आता चिंचपाडा टीमला. समोर सापडला प्रॉपर कनेक्ट झाला लॉंगॉनला. ओ जेलची शक्यता. गुड कॅच. हर्षद तरे इज ऑन फायर नाव. लॉंगॉनला पकडली जेल. फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. 16 ला धक्का लागला. 5वा मांगरूळ टीमला बॅटर आउट. आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेटचषक. आयोजन केलं या दादानं. थँक्यू. मॅच मध्ये इन्व्हॉल्वमेंट, मॅच मधली कमिटमेंट, ॲग्रेशन, बॉडी लँग्वेज संपूर्ण क्रिकेटच्या माध्यमातून बाहेर पडत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलेली जेल. हर्षद तरेचा दिवस राहिलेला. हर्षद तरेची सेकंड मॅच राहिलेली. बॅटिंग करत असताना जबरदस्त कामगिरी. हर्षद तरेला बाद करण्याची तुम्हाला एकच संधी मिळते. ती संधी गमावल्याच्या नंतर हर्षद तरे कधी मागे वळून बघत नसतो. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल. 4था गडी बाद झाला RN11 मांगरूळ टीमचा. 13 बॉल मध्ये 33. मनोज पाटील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहिलेले आहेत आणि आता नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 मध्ये 33. निर्णायक चेंडू मोनिशच्या हातामध्ये. बॅकफुटला जाऊन जबरदस्त जेल पकडलेली आहे. राज मात्रे होते. शॉर्टकप पॉइंटला मोनिशला आणखीन एक सफलता. 3रा गडी इथून बाद केलेला याच ओव्हर मध्ये. इंडिव्हिज्युअल 3री सफलता. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. थोडासा दबावामध्ये अडचणामध्ये सापडला RN11 मांगरूळा संघ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 16 धावा धाव पुस्तकावरती. 12 बॉल मध्ये 33 ची गरज आहे. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये 33 ची गरज. किंमत मिळते चकडेवाल्यांमध्ये. चला लवकरात लवकर मॅच ला स्टार्ट करा प्लीज. 12 बॉल मध्ये 33 ची गरज आहे. चला आणखीन एक सामना आपल्याला कव्हर करायचा. संचित मात्रे टीम कॅप्टन याकडे आपण लक्ष द्या कारण दोन्ही बॅटर आपण पहा. एक स्ट्रायकिंग एंडला एक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. सो आपण देखील मॅचला लगेच सुरुवात करा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 33 या धावत संख्येची गरज आहे.
2 ओव्हर मध्ये बनवल्यात 16 धावा, 5 गडी बाद झाले, 49 टार्गेट, 12 बॉलचा खेळ बाकी आहे, 12 बॉल मध्ये 33 या धावा संख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती हर्षद तरे. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळायचा होता, शरीरापासून दूर ठेवला, डॉट बॉल. हर्षद तरेने सुरुवात जबरदस्त, तिन्ही फॉर्मॅट मध्ये 100% एफर्ट दाखवलेले आहेत हर्षदनं. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग, एक चांगली झेल, त्यानंतर आता बॉलिंग करत असताना मागच्या मॅचचा हिरो. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज पाटील आले ट्रॅकिंग एंडला, धमाका षटकाराचा 6 धावा. दहा बॉल मध्ये आता 27 ची गरज. मनोज पाटील ट्रॅकिंग एंड वरती. 20 बॉल मध्ये 53. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, हे ब्रीद वाक्य असणारा खेळाडू, षटकारांची भाषा बोलणारा खेळाडू मनोज पाटील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काहीही होऊ शकतं. मंगरुळ टीमचा हुकमाचा एक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 2 ताकदवार खेळाडूंमधला हा जबरदस्त कॉन्ट्रास्ट. 10 मध्ये 27. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळी लेन थोडी मागे घेतली, त्याचाच फायदा झाला. डॉट बॉल. शांत आणि संयम क्रिकेट खेळत असताना हर्षद तरे काम अँड कंपोज. 9 बॉल मध्ये आता 27 ची गरज. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल मनोज पाटील यांच्यावरती, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल आर्यन 11 मांगरुळ टीमवर. ओ समोर उडवलाय, जेलची शक्यता. मोनिश म्हात्रे होते मिड ऑफला, सेकंडचा कॉल. 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. दोन धावा या बॉल वरती टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 वरती. अंतिम 2 बॉल. 8 बॉल मध्ये आता 25 ची आवश्यकता. मिड ऑफ आत मध्ये लॉंग ऑन ला प्रोटेक्शन. बॉल तयार. इनसाइड आउट. संचित म्हात्रे डाऊन द बॉल, पकडली झेल. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. हर्षद तरे सांगत असताना अपनी झलक दुनिया से अलग, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. फलंदाज बाद. किंमत मिळते चकडे वाल्यांमध्ये. 22 एकर बोला ग्रुपे मतदान आहे महाराष्ट्रामध्ये. ज्याच्यात हिंमत त्याला किंमत मिळते चकडे वाल्यांमध्ये. 22 एकर बोला ग्रुपे मतदान आहे महाराष्ट्रामध्ये. लय वेगानं 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 बॉल मध्ये विजयासाठी 25. गोल्डन विकेट. कंडिशनल एफर्ट मध्ये जबरदस्त जेल. मिड ऑफला आधी देखील जेल उडाली होती. मोनिश म्हात्रे आणि बरोबर संचित म्हात्रे यांच्या मधोमध चेंडू पडला. संचित म्हात्रेनं कॅच पकडल्याच्या नंतर मोनिश म्हात्रेनं देखील सुटकेचा निश्वास टाकला असावा, कारण बऱ्याच जणांनी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला. लगेच 7 बॉलचा खेळ बाकी राहतो. 7 मध्ये आता 25 ची आवश्यकता. नवीन फलंदाज नील. महत्वाचा चेंडू. या बॉल वरती एक मोठा फटका जर आला तर अंतिम ओव्हर मध्ये नक्की मजा येईल. 7 बॉल आणि विजयासाठी 25 ची गरज. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना मिड ऑफ होता तो एक्स्ट्रा कव्हरला ठेवला. 7 बॉल 25. पायांवर चेंडू. आडवा बाटने खेळतात. 1 रन तर कंप्लीट. यश डीप मध्ये डायरेक्ट थ्रो झाला. विकेटला 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. षटक पूर्ण होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या धावत संख्येवरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 6 मध्ये धावा बनवायचे. 23 पहिल्या ओव्हर मध्ये आला धावा. 7 दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या. 9 या ओव्हर मध्ये एक महत्वाचा गडी बाद करत हर्षदनं दिल्या धावा 10. आता मांगरुळ संघाला 6 बॉल मध्ये करायच्या धावा 23. चला चला फिल्डिंग लावून घ्या कृपया करून आणि विकेट वरती थांबू नका.
चला चला फिल्डिंग लावून घ्या. टीम कॅप्टन संचित म्हात्रे याकडे आपण कृपया करून लक्ष द्या. चला चला फिल्डिंग लावून घ्या. चला चला फिल्डिंग लावून घ्या कृपया करून प्लीज. शेवटचं षटक आता बाकी राहिलेलं आहे. जय बोले नेवाली संघ क्वार्टर फायनल मध्ये 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 23. पाहूया चिंचपाडा की मांगरोळ, मांगरोळ की चिंचपाडा. राऊंड द स्टम्प्स न बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. प्रथम गवळी. 6 बॉल 23. मॅच ऑन गेम ऑन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. फुल टॉस आणि पाठवला बॉल फाईन लेगला. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. नो बॉल वरती आलाय. धावा 6 एकूण मिळतात. 7 धावा. या पावत ऍक्शन रिप्ले. राऊंड द स्टम्प्स. प्रथम गवळी. पहिलाच बॉल ओव्हर द वेस्ट. पंचानं नो बॉल घोषित केला आणि अनिकेत ने ठोकलाय हा षटकार. अंकित बॅटिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला 7 धावा या पहिल्याच बॉल वरती. फ्री हिट. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सहा बॉल मध्ये आता विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. जिथे 6 मध्ये बनवायचे होते धावा 24. तेवीस करायचे होते 6 बॉल मध्ये. आता फ्री हिटचा बॉल आहे. 6 मध्ये आता 16चं इक्वेशन. अंकित स्ट्रायकिंग एंड वरती 6 बॉल 16. फ्री हिट. हो हाफ ट्रॅकर आहे. पूल केला. पूल सक्सेसफुल. स्कोअर ऑफ द विकेट करत असताना सिक्सर. बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. अभी 5 में 10. 5 बॉल मध्ये आता 10 ची गरज. मॅच होती कुठे आणि आता आली कुठे. 6 बॉल मध्ये 23 करायचे होत्या. नो बॉल वरती षटकार आला. 6 मध्ये 16 राहिल्या. फ्री हिटचा बॉल होता. आता षटकार खेचल्याच्या नंतर 5 मध्ये 10 राहिल्यात. आज तर क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत आपण क्रिकेटमध्ये काय होईल हे सांगू शकत नाहीयेत. या प्रेडिक्शन फेल वो है क्रिकेट का खेल. 5 बॉल आता विजयासाठी 10 ची आवश्यकता. 6 मध्ये 23 करायच्या होत्या. आता 5 मध्ये 10 ची मॅच आली आहे. जबरदस्त सामना. स्ट्रायकिंग एंडला अंकित पाटील बॉलिंग मार्क वरती. प्रथम 5 बॉल 10 रन. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉल वरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 वरती. विजयासाठी आता 5 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज. 5 बॉल 9 धावा. 9 धावा 5 बॉल. चिंचपाडा की मांगरोळ. मांगरोळ की चिंचपाडा. ओ कमबॅक. प्रथम गवलीचा कमबॅक. मॅच अजून संपलेली नाहीये. जबरदस्त मॅच रंगतीये. 5 मध्ये 9 करायच्या होत्या. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. आता 4 बॉल 9 धावा. प्रत्येक बॉल वरती रणनीती बदलत असताना प्रत्येक बॉल वरती डॉट बॉल आल्याच्या नंतर प्रेशर वाढते मांगरोळ टीम वरती. षटकार चौकार आल्याच्या नंतर प्रेशर वाढतंय चिंचपाडा टीम वर. 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे.
मॅच बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. अंकित पाटील 3 बॉल मध्ये 12 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम. 4 बॉल 9 धावा, 9 धावा बनवायच्या उर्वरित 4 बॉल मध्ये 9 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 4. 4 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता. सॅकिंग एंडला अंकित. बॉलर प्रथम. आडवा बाटना फटका. एक नंतर कंप्लीट. हर्षद तरे सेकंडचा कॉल आणि 2 धावा या देखील बॉल वरती पूर्ण होतात. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावा संख्येची गरज आहे. 3 बॉल 7 धावा. 7 बनवायच्या येणाऱ्या 3 बॉल मध्ये. म्हटलं जातं की हुनर तो सब में होता है, बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. टॅलेंट दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये संधीचं सोनं करत असताना अंकित पाटील. जबरदस्त मॅच. 6 बॉल 23 करायचे होते. आता 3 बॉल मध्ये 7 करायच्यात. प्रत्येक बॉल वरती रणनीती बदलत असताना फिल्डिंग मध्ये परिवर्तन. शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू. 3 बॉल 7 धावा. प्रथम तयार. पंचांकडे लाऊड अपील. पाठीमागे बॉल. पंचांकडे अपील फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. आणि टप्पा पडल्याच्या नंतर बॉल थोडासा वळण घेऊन यष्टी रक्षकाकडे विसावतोय. लेग बिफोर द स्टंप साठी अपील होती. कदाचित पायाला स्पर्श झालाय का यासाठी शंका निर्माण झाली होती चिंचपाडा टीमच्या खेळाडूंकडून. आणि वळण घेत असताना बॉल सरळ विकेट किपर अर्जुन यांच्या हातामध्ये. आता इक्वेशनचा विचार केला. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 2 बॉल मध्ये विजयासाठी 7 या धाव संख्येची गरज. काय मॅच रंगलेली आहे. 2 बॉल 7 धावा कंपल्सरी चेसिंग. ऑफ ट्रॅकर आडवा पाटणं फटका पुलचा. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला सरळ सीमा पार. एक टप्पा घेत आणखीन एक आलाय चौकार. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. आता 1 बॉल 3 रनची गरज. त्यालाच किंमत मिळते चकडेवाल्यांमध्ये. 22 कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल मध्ये आता 3 धाव संख्येची गरज. 1 बॉल 3 धावा. याच 3 धावा आता महत्वपूर्ण ठरतील. चला जास्तीचा टाइमपास नको. 1 बॉल मध्ये आता 3 ची गरज आहे. काय सामना इथून रंगतोय. त्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली. तसा पैसा वसूल मुकाबला. म्हटलं जातं की जब तक तेरे पास बाट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरे टीम की भी वाट है. आता बाट आहे अंकितच्या हातामध्ये. बॉल आहे प्रथमच्या हातामध्ये. 1 बॉल 3. ओ वाईट बॉल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 1 बॉल मध्ये 3 करायचे होते. वाईट बॉल आला. आता 1 बॉल मध्ये 2 धावेंची गरज. क्लायमॅक्स क्लायमॅक्स आणि फक्त क्लायमॅक्स. 1 बॉल 2 धावा. चिंचपाडा बनाम मांगरूळ. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 रन. रनआउटची शक्यता. अपील अपील आणि रेफर केलाय. आणि रेफर केलं टेक्निकल रूम मध्ये. पंचांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं. फक्त पंच या कृपया करून. TV umpire to director, we have official review for run out on striking end. अमोल अर्जुन कडे चेंडू. बॅट ड्रॅग केले का. बॅट ड्रॅग केले का. फलंदाज बाद. सामना इथून जिंकलेला साहिल 11 चिंचपाडा टीम ना. चला
इन्व्हाइट करू आता चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट विथ द बॉल जबरदस्त कामगिरी बॅटिंग करत असताना दावा ज्याने बनवल्या 30 त्यामध्ये 2-3 खेळाडू होते. मोनिशने देखील चांगलं षटक टाकलं होतं 4 विकेट त्याने देखील घेतल्या परंतु अष्टपैलू कामगिरी करणारा 2 in a row बॅटिंग करत असताना तब्बल 30 धावा बॉलिंग करत असताना 1 विकेट 1 झेल देखील त्याने पकडलेली आहे. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच हर्षद तरे. त्याचबरोबर आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करत आहोत लगेचच आपण टॉस साठी या नेवाली आणि चिंचपाडा